उपाशी पोट आणि रिकामा किस्सा असेल ना तर मेहनतीची गरज कळते. तुम्ही असा अजून प्रयत्न कुठे केलाय जे हार मानताय? एकदा हारल्यावर त्यात तुमची हार नसते. युद्ध आहे तर हार जीत तर असणारच. हारल्याशिवाय जिंकण्याचा प्रयत्न तुम्ही करणार नाही. कॉम्पिटिशन तर प्रत्येक क्षेत्रात मिळणारच. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला सिद्ध करावं लागणार की तुम्ही बेस्ट आहात, तुम्ही वेगळे आहात. तुम्ही कोणासारखं करत नाही तर कोणासारखं तरी बनत आहात. त्यामुळे कुठेतरी जाऊन पुढे सक्सेस तुम्हाला मिळेल. पण या कॉम्पिटिशनच्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करणं मुश्किल झालेलं आहे, कारण इथे सर्वच बेस्ट आहेत. त्यामुळे हार मानून बसणं हा पर्याय नाहीये. प्रयत्न करत राहणं हा पर्याय आहे. कारण मैदान आहे तर खेळाडू तर येणारच ना. आणि एकटाच खेळाडू मैदानामध्ये खेळत राहिला तर मज्जा कसली? कॉम्पिटिशन तर असायलाच पाहिजे. तुमचा एफर्ट, तुमचा प्रयत्न बाकीच्या लोकांपासून वेगळा असायला पाहिजे. तुम्ही लाखात उभारला तरी देखील तुमचे विचार वेगळे असायला पाहिजे. तुमची मेहनत पाहून लोक सुद्धा म्हणतील तुला जे अचीव करायचं आहे ते तू करशीलच. तर तुम्हाला काय अचीव करायचं आहे तर त्याच्या मागे लागा. तोपर्यंत त्याच्या मागे लागा जोपर्यंत ती गोष्ट तुमची नाही होणार. सक्सेसचं मंत्रच आहे मेहनत, आणि मेहनत केल्याशिवाय तुम्हाला काहीच नाही मिळणार. म्हणतात ना, मन की माने हार है, मन की माने जीत है. हार तो मानतो ज्याने लढायचा प्रयत्नच केला नसतो, आणि जिद्दीने जो लढतो तोच जिंकतो. हार मानणं सोपं आहे, पण हार न मानणं तितकंच अवघड आहे. हार न मानण्यासाठी पागलपण असावं लागतं. एडिसन सारखं, ज्यांनी 999 वेळा फेल होऊन सुद्धा लाईटीचा निर्माण केला, त्याचा वापर आपण आज देखील करतो. त्यांनी 999 वेळा प्रयत्न केला पण हार मानले नाहीत. ते म्हणतात की मी 999 वेळा प्रयत्न केला पण त्या चुकीतून मी काहीतरी शिकलो. मी शिकलो की ज्या चुकी मी 999 वेळा केल्या त्या मला परत करायच्या नाहीयेत. त्यांनी कधीच हार मानली नाहीये. जर समजा त्यांनी हार मानली असती तर आज लाईटीचा शोध लागू शकला असता का? 999 वेळा प्रयत्न करून सुद्धा ते हार मानले नाहीयेत, तर तुम्ही एवढं प्रयत्न देखील कुठं केलाय जे हार मानताय? ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की हेच ते टाइम आहे ज्यावेळी तुम्ही काही करून दाखवू शकता. वेळ गेल्यावर पछतावाशिवाय तुमच्याकडे काही शिल्लक राहणार नाहीये. हेच तुमचं वय आहे मेहनत करायचं, ना की हार मानायचं. तुम्ही असा अजून प्रयत्न कुठे केलाय जे हार मानताय? एकदा हारल्यावर त्यात तुमची हार नसते. सिंह सुद्धा 1-2 पाऊल पाठीमागे घेतो एक मोठी झेप घेण्यासाठी. एका गोष्टीत तुम्ही मागे पडताय तर त्यासाठी हार मुळीच मानू नका. तुम्ही असं समजा की हार हा शब्द माझ्यासाठी बनलेलाच नाहीये. मी सांगते म्हणून तुम्ही माझ्या सर्वच गोष्टी मानणार हे शक्य नाहीये. मी म्हटलं की 5 किलोमीटर पळा, तुमच्यापैकी कुणीच तयार नाहीये, मला माहित आहे. पण समजा तुमच्या मागे कुत्रे लागलेले आहेत. आता मला सांगायची सुद्धा गरज पडणार नाही. तुम्ही 5 काय 6 किलोमीटर पळणार, ते पण बिना सांगीन ते. तर मला हेच म्हणायचं आहे, दुसऱ्यांच्या गोष्टीचा परिणाम फक्त थोडा वेळ होतो. पण तुम्ही समजा की माझ्या मागे माझे आई वडील आहेत, माझ्यामध्ये माझी जिद्द आहे, मी स्वतः प्रयत्न करायला तयार आहे, माझ्या पुढे माझं स्वप्न आहे, तर तुम्हाला कोणी नाही अडवू शकत. जर असा विचार करून पुढे गेला तर हारण्याचं तर काय, जिंकल्याशिवाय दुसरा विचार मनात येणार सुद्धा नाही. तुम्हाला मोटिवेशन स्पीच देणं, तुम्हाला मोटिवेट फील करून देणं हे माझ्यासारख्या व्हिडिओचं काम आहे. पण मेहनत आणि प्रयत्न तुम्हालाच करावे लागणार. आणि एक गोष्ट, युद्ध आहे तर हार जीत तर असणारच. हारल्याशिवाय जिंकण्याचा प्रयत्न तुम्ही करणार नाही, आणि जिंकल्याशिवाय स्वतःवर विश्वास आणि स्वप्नावर प्रेम नसणार. तुमची हार याच्यात नाही की तुम्ही ठेच लागून पडलाय. तुमची हार याच्यात आहे की तुम्ही पडून सुद्धा उठण्याचा प्रयत्न करत नाही. तुमच्यात उठण्याची हिंमत नाहीये, तुम्ही उठू शकत नाहीये, त्यावेळी तुमची हार आहे. तुमचा होणारा त्रास विसरून जर तुम्हाला आधाराने किंवा धडपडत कसं का होईना उठायचा प्रयत्न करत आहे तर यात तुमची हार नाहीये. हार मांडल्यावर हार मिळते, पण मेहनत करून प्रयत्न केल्यावर यश मिळतं. सध्या तरी अशी परिस्थिती आहे की लोकांना मेहनत मात्र करायचीच नाहीये. सर्व काही असंच मिळायला पाहिजे, बिना मेहनत करता, बिना काम करता. पण जे आपल्याला हवं आहे, जे पाहिजे आहे ते असंच ताट वाढल्यासारखं मिळाल्यावर त्याची इज्जत, त्याची कदर आपण नाही करणार. जी गोष्ट कठीण आहे, जे मिळवणं मुश्किल आहे, तीच गोष्ट लोकांना हवी आहे, आणि ती फक्त तुम्हाला मेहनत करूनच मिळणार. आणि जी गोष्ट मेहनत, परिश्रम, कष्ट करून घाम गाळून मिळते ना, त्या गोष्टीची कदर सर्वांनाच असते, लोकांना असते, स्वतःला असते. आणि तुमच्यासाठी देखील तीच गोष्ट श्रेष्ठ असते. मेहनत करणं गरजेचं आहे तर मेहनत करावीच लागणार. तुमची मेहनत तुमची बळजबरी, तुमची मजबुरी बनली पाहिजे. म्हणतात की उपाशी पोट आणि रिकामा किस्सा असेल ना तर मेहनतीची गरज कळते. हारतो तो ज्याने मला जमत नाही म्हणून मैदान सोडलं, आणि जिंकला तो जो मैदानात लास्ट पर्यंत लढत राहिला. जरही तुम्ही जिंकला नाही
तरी देखील तुम्ही हारणार नाही, कारण लास्ट पर्यंत लढत राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हार न मानणं ही खूप मोठी गोष्ट आहे. लढत राहणं हीच तुमची जीत आहे. आणि ज्ञानाचं कसं असतं, लोकांच्या मनामध्ये असं असतं की नाही, मोठ्या व्यक्तींना जास्त ज्ञान असतं, छोट्या व्यक्तींना तेवढंसं साधारण ज्ञान असतं. पण असं नाहीये. ज्ञान हे वयाच्या मर्यादेचं मोहताज नाहीये. तुमचं वय ठरवत नाहीये की तुमच्यात किती ज्ञान आहे. तुमच्यापेक्षा लहान मुलगा देखील तुमच्यापेक्षा हुशार असू शकतो. म्हणून कुणाला कमी समजू नका. म्हणून म्हणते, वय ठरवत नाही की तुम्ही काय करणार आहात. तुमची परिस्थिती ठरवत नाही की तुम्ही काय करणार आहात. तुम्ही स्वतः ठरवता की तुम्ही काय करणार आहात. परिस्थिती गरीब आहे म्हणून स्वप्न छोटं नसावं. स्वप्नाला पंख असावेत की जग जिंकू शकतो मी, अशी क्षमता असावी मनात. सध्याचीच गोष्ट आहे, एक मेंढपाळाचा मुलगा IPS झाला. त्याला त्याच्या परिस्थितीनं कधी मागं खेचलं नाही. तो स्वतःला म्हटला नाही की मी हे करू शकत नाहीये किंवा माझी परिस्थिती असं आहे, मी एवढं मोठं स्वप्न बघू शकत नाहीये. परिस्थिती तुमचं स्वप्न डिसाईड करत नाहीये. तुम्ही स्वतः तुमचं स्वप्न डिसाईड करता. तुम्ही स्वतः त्याच्यावर काम करता. तुम्ही स्वतः मेहनत करता, तर तुम्हाला ते स्वप्न मिळणारच ना. मेहनत केल्यावर जगातली कुठलीही गोष्ट मिळू शकते. तर मेहनत गरजेचं आहे. मेहनत तुम्हाला करावीच लागणार. स्वप्न पूर्ण करणं कुणासाठी सोपं नसतं, कुणासाठीच नसतं. पण या गोष्टीतून एक गोष्ट समजून घ्यायसारखी आहे. परिस्थिती किंवा हालात ठरवत नाही की तुम्ही काय बनणार आहात, काय करणार आहात. तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. तुमचं भविष्य तुम्ही स्वतः घडवू शकता. तुम्ही जर माझा हा व्हिडिओ इथेपर्यंत बघितला आहात, तर खरंच तुम्हाला काहीतरी बनण्याची जिद्द आहे. तुम्ही प्रयत्न करत आहात. एक एक पाऊल आपल्या स्वप्नाच्या दिशेने टाकत आहात. तर प्रयत्न करत राहा. यश तुम्हाला नक्की मिळेल. एक दिवस असा पण येणार ज्यावेळी सोबत कुणीच नसणार. त्यावेळी तुमचा विश्वास सुद्धा डगमगणार आणि हे सर्व प्रॉब्लेम, ही मेहनत बास आता, असं तुम्ही स्वतःला म्हणणार. तुम्ही प्रयत्न करता, पण प्रयत्न मधीच सोडून देणं हे चुकीचं आहे. तुम्ही जर प्रयत्न करताय ना, तर त्याला मध्ये सोडू नका. जोपर्यंत त्याला हासिल करत नाही तोपर्यंत तर त्याला सोडूच नका. एका मुंगीची गोष्ट आहे. एक मुंगी सारखं सारखं भिंतीवरती चढण्याचा प्रयत्न करत असते. चढते, पडते, पुन्हा चढते, पुन्हा पडते आणि कित्येक वेळा चढते आणि कित्येक वेळा पडते. तिचे प्रयत्न ती सोडत नाही, हार मानत नाही. पुन्हा पुन्हा चढते, पुन्हा पुन्हा पडते. जोपर्यंत ती चढत नाही तोपर्यंत चढत पडत राहते, पण ती भिंत चढूनच राहते. ती हार मानत नाही, कारण तिला माहित आहे माझं गोल हे आहे, मला ही भिंत चढायची आहे आणि ती मला चढूनच राहायची आहे. तुमचं जर गोल फिक्स असेल ना, तर तुम्हाला कोणी नाही अडवू शकत. हारल्यावर आपली हार नसते. हार आपली तेव्हा होते जेव्हा आपण त्या हारमधून, त्या चुकीतून आपण काही शिकत नाही, त्यावेळी आपली हार होते. हार कोण मानतं? आपलं मन. कारण मनाला मेहनत करायचीच नसते आणि या जगात मेहनत केल्याशिवाय काहीच मिळत नाही. मन आपल्याला अभ्यास न करण्याचे 1000 बहाणे देतो, पण एक असा चांगला महत्वाचा बहाणा कधी मनानं दिलाय का की तू अभ्यास कर, तू प्रयत्न कर? कधीच नाही. कारण मनाची इच्छाच नाहीये. कोणत्याही व्यक्तीची एवढी क्षमता असायला पाहिजे की तो आपल्या मनावर कंट्रोल करू शकेल. ज्याने मनावर कंट्रोल केलं त्याची तर लाईफ सेट आहे. मन तुम्हाला चालवायला नाही पाहिजे, तुम्ही मनाला चालवायला पाहिजे. मन म्हणते की अभ्यास करू नकोस, तुम्ही त्याला म्हणायला पाहिजे की मला अभ्यास करायचा आहे. एक मोठं जंग लढायचं आहे, तर हारणार जिंकणार हे तर लागत राहणार. कारण ज्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही उतरत आहात तिथे लाखो करोडो मुलं असणार. त्यांना देखील ती जंग जिंकायची आहे, तुम्हाला देखील जिंकायची आहे. त्यातले 90% लोक हारणार आहेत आणि 10%च लोक जिंकणार आहेत. तर कॉम्पिटिशन तर जबरदस्त असणार आहे, पण हार मानणं हा पर्याय नाहीये. एक राजा होता, त्याचं मोठं असं महल होतं. त्या महलमध्ये एक दिवशी राजाचा मित्र त्याला भेटायला आला. 2-4 दिवस राहिला, पण जाताना एक दगड भेट म्हणून त्या राजाला देऊन गेला. राजाने विचार केला, या दगडाचं काय करायचं, नाहीतर हे दगड असंच कोपऱ्यात पडून राहील. त्यावेळी राजाने मंत्रीला बोलवून सांगितलं, या दगडाची देवाची मूर्ती बनवून घेऊन ये आणि या मोहरा त्या कलाकाराला दे. मंत्री तो दगड एका कलाकाराला देतो. तो कलाकार मूर्ती बनवायची सुरुवात करतो. दगड फोडण्याचा प्रयत्न करतो, पण ते फुटत नाही. तो 4 ते 5 वेळा प्रयत्न करतो, तरी पण ते दगड फुटत नाही. आणखी 2 वेळा प्रयत्न करतो, तरी पण फुटत नाही. कलाकार मंत्रीला परत दगड देतो. त्यावेळी मंत्री म्हणतो, अनेक वेळा प्रयत्न करा, दगड फुटेल. पण कलाकार म्हणतो की एवढं घाव घालून देखील हा दगड फुटला नाही, आता काय फुटणार? तर मंत्री ते दगड घेऊन दुसऱ्या कलाकाराकडे जातो. तो दगड त्या कलाकाराला देतो आणि म्हणतो की याची मूर्ती बनवायची आहे. तो कलाकार त्या दगडावर एकच घाव घालतो आणि दगड फुटतो आणि तो कलाकार त्या दगडाची सुंदर अशी मूर्ती बनवून देतो.
मंत्री त्याला सोन्याच्या मोहरा देतो आणि मूर्ती घेऊन जाताना फक्त हाच विचार करतो, जो पहिला कलाकार ज्याने एवढं प्रयत्न केलं त्यानं अजून एक प्रयत्न केला असता तर मूर्ती बनली असती आणि या सोन्याच्या मोहरा आज त्याला मिळाल्या असत्या. तर त्याला आणखी एक प्रयत्न करायला हवा होता. हार मानण्याच्या अगोदर आणखी एक प्रयास करणं गरजेचं आहे. म्हणून हार मानण्याच्या अगोदर आणखी एक प्रयत्न नक्की करा. हारले जे जीवनातून त्यांनी कमवलं काय होतं, लढले जे जिद्दीतून त्यांनीच तर नाव कमवलं होतं. तर हार मानू नका, आणखी एक प्रयत्न करत राहा. शायद आणखी एक प्रयत्न तुमच्या सक्सेसची पायरी चढण्याचा मार्ग असेल. तर प्रयत्न करत राहा. हार मानणं प्रॉब्लेमचा सोल्युशन नाहीये, प्रयत्न करत राहणं हा प्रॉब्लेमचा सोल्युशन आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच्या काही इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. थँक्स फॉर वॉचिंग.